खरं सांगायचं तर रात्री मला झोप नाही आली चांगली. म्हणजे मित्रांनो तर सुरतकडून अहमदाबादकडे चाललोय तर इतकं ट्रॅफिक आहे ना भाऊ, इतके ट्रकच आहेत आणि पावसामुळे असले घाणवडाव त्यांना. सगळं स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे. पाऊल बघा, पाऊल बूट नाही चप्पल आहे, चप्पलचीच हाईट किती आहे बघा. आणि इथनं खाली उभा मेन लिफ्ट आहे. ह्या लिफ्टमधनं तुम्ही स्टॅच्यूच्या वरती छातीपर्यंत जाऊ शकताय. तो जोराचा पाऊस चालू झाला आता, जोराचा. तिथं बघा बरं सगळी रेनकोट वगैरे घालायला थांबलेत. तर इथं टेंट लावणार, टेंट वगैरे खोलला होता सगळा आणि गाडी सामान वगैरे पण काढून ठेवलं होतं. इथं त्यांनी लोकेशन. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सुरतमध्ये आहे मी. तर सुरतमधनं आज अहमदाबादच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. तर इथं गाडी घ्यायची ही पाहू शकताय आणि रेनकोट वगैरे घालायचं आहे आणि निघायचं आहे. इथं अशा प्रकारे गुरुद्वारा होता. हे गुरुद्वाऱ्याचं काम चालू आहे. इथं त्यांचं स्टाफ आहे, त्याच्यासाठी राहण्यासाठी जागा आहे. आणि इथनं गेट आहे, ते गेट रात्री बंद होतं ना, असं इथं राहिलं होतं. या बाजूला झोपलो. खरं सांगायचं तर रात्री मला झोप नाही आली चांगली. म्हणजे जवळपास मला 3 वाजेपर्यंत जागाच होतो मी. 3 वाजता झोप आली, ती 3.5 तासात झोप झाली. पण बरं झालं, त्यातमध्ये मी रात्री व्हिडिओ एडिट केला अख्खा. आणि मच्छर लई होते, मच्छर लई चावले. तर चला आता रेनकोट घालतो आणि निघतो. आधार कार्ड दिलंय त्या बाबाजींना, ते आधार कार्ड घ्यायचं आणि निघायचं. मित्रांनो तर फायनली निघतोय गुरुद्वाऱ्यामधनं. ते बाबाजी आहे. क्या बोला की बाबाजी? बाबाजी तर गाडी रेडी झाली, बॅग बिग बांधल्यात आता. तर निघतोय आता. काल चढावताना जरा तकलीफ झाली, उतरवताना नाही होणार. आता तिथं पाहिलं हो ना. नहीं तो बाबा जी मैं चलता हूँ, निकलता हूँ मैं. मैं निकलता हूँ. ठीक है, ओके ओके भाई. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर. कोई सेवा वगैरह करना तो कोई नहीं ठीक. तर मित्रांनो ते म्हणत होते नाश्ता तयार आहे, नाश्ता खाऊन जा. नाश्ता तर अजून पण वाईट चाललेली दिसते प्रोसेस. तर मला आता समजा नाही सोमनाथला जाऊ का अहमदाबादला जाऊ. सोमनाथ जायचं म्हणलं ना तर जवळपास आपल्याला उलटं पालटं होतं आहे. इथनं असा पॅरलल 400 किलोमीटर जायला लागेल आणि परत इथनं पुढं जेवढं जायचं तेवढंच जायला लागेल. मग सोमनाथला गेल्यावर तिथनं द्वारकाधीश तिकडं पण जाऊशी वाटेल असं आहे. चल बघूया कसे होतं आहे. तो जोराचा पाऊस चालू झाला आता, जोराचा. तिथं बघा बरं सगळी रेनकोट वगैरे घालायला थांबलेत. आता मी कन्फ्युजनमध्ये की इकडं जाऊ आपलं सोमनाथ ज्योतिर्लिंगाला जाऊ का सरळ जाऊ. मित्रांनो तर सुरतकडून अहमदाबादकडे चाललोय तर इतकं ट्रॅफिक आहे ना भाऊ, इतके ट्रकच आहेत. आणि पावसामुळे असले घाणवडाव त्यांना. सगळं अशी काच खाली घेतली की अशी लगेच माते दिसते. लई शिकते. तर फायनली अहमदाबाद म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग तिकडं जाण्याचं कॅन्सल केलं आहे आता. कारण पाऊस लय. पावसात म्हणजे मला वाटतं गुजरातमध्येच पाऊस लय. तर गुजरात आपलं क्रॉस करून घ्यावं. पावसात सगळं कपडे बिपडे ओली होत्यात रोजच्या रोज. पाऊस जाम आहे. आणि आपण सोमनाथ, द्वारका आणि नागेश्वर हे 3 जागा पाहिलेले आहेत. परत आपण एकदा ऑल इंडिया ट्रिप करेल किंवा 12 ज्योतिर्लिंग यात्रा करेल त्यावेळेस तिकडं जाऊ. तसं माझी इच्छा होती की बोटीतनं ट्रॅव्हल करून यायचं. हासिरा म्हणून जागा आहे, तिथनं बोटीतनं 100 किलोमीटर वाजतं. टायमिंग तेवढाच लागतो. पण नाही ते बोटीचं पण पावसामुळं
कॅन्सल होतंय का काय हे काय फिक्स नसतंय, त्यामुळे मी तिकडं जायचं कॅन्सलच केलं. मला एक जण म्हणला की जास्त पाऊस असला तर ती फेरी पण कुठं होती. मित्रांनो तर नाश्ता करायला थांबलो एका जागा. तर ही शेवपापडी टाईप काहीतरी आणि कांदा दिला आहे 30 रुपयात. म्हणजे एक जण खात होतं त्याचं पाहुणच म्हणलं मागावं कसं लागतंय ते फक्त. पहिले तर लय पाऊस आहे, चांगलं वाटतं. चला मित्रांनो, तर 2 दिवसानंतर ना आता मोर्डा रोड पाहिला जायचं. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, त्याचा दिवस आहे 3रा. तर 3ऱ्या दिवशी मी आता गुजरातमध्ये. तर 2 दिवसानंतर ऊन पाहायला भेटलंय, असं कडकडीत ऊन नाही, 2 दिवसानंतर पाहायला भेटले. जसं मी सुरत सोडून जवळपास 100 किलोमीटर आलो ना पुढं, तर तिथनं पुढं जरा पाऊस कमी झाला अहमदाबादच्या दिशेने, नाही तर सुरतमध्ये लय पाऊस होता. आता हे उन्हामुळं हे काढून ठेवायला लागेल, सगळं गरम व्हायला लागलं आता, रेनकोट वगैरे. आणि आजचा आपला मुक्काम नाही वे अहमदाबादच्या पुढं असेल, जवळपास राजस्थानमध्ये पोचल. राजस्थान बाँड्रीच्या जवळ जाईल, नाही तर राजस्थानमध्ये पोचलच असे. मित्रांनो तर गरम होता येईल. आता हे रेनकोट काढतो, वरचंच काढतो, खालची पॅन्ट राहून देतो. पॅन्ट पण काढावं मला वाटते, कारण उकाडल्यागत होता येईल. आणि मेन म्हणजे काय, आता आपल्याला जायचंय हे अहमदाबादच्या पुढं जायचं. वडोदराच्या जवळ आहे मी. वडोदरातनं एक रोड जातो राजस्थानकडं आणि अहमदाबादमधनं एक जातो. अहमदाबादमधनं गेलं की 40-50 किलोमीटर वाढतंय. बघूया आता कसं करायचं. चला मित्रांनो, तर नंबर प्लेट बघा पाठीमागनं कशी झाली, काही दिसानाच. कॅन्ड बघा काय हालत झाली. बॅग पण एका साईडला कल्ली. आता बघू काय ना, निघल्यापासून सोडलीच नाही, आता कलाई लागलं सोडू पार. आईने दिलेलं शेंगदाण्याचं लाडू खातो. आमच्या आईचा व्हिडिओ पाहत असेल, आई व्हिडिओ पाहत असेल तर आई, नाही तर आईला कोण व्हिडिओ दाखवत असेल तर त्यांनी कमेंट करा पहिला व्हिडिओ म्हणून. चला लाडू खातोय, कसा झालाय, एक नंबर झालाय लाडू शेंगदाण्याचा. चला भेटूया पुढे गेलो. मित्रांनो, तर आपण सुरतमधनं निघाल्यावर जवळपास 100 किलोमीटर आल्यानंतर मी सर्च केलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी किती लांब आहे. तर हायवेपासून 90 किलोमीटर आत होतं. तर मी आलो स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता मी 7 किलोमीटर लांब आहे स्टॅच्यूपासून. तर स्टॅच्यू दिसायला लागला आहे. हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे, म्हणजे सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती जवळपास 182 मीटर उंच आहे. आणि ही मूर्ती नाही वे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात आहे. तर आपण आलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिला. ह्याच्या अगोदर पण मी एक वेळेस येऊन गेलो होतो, त्यावेळेस सोमवार होता आणि सोमवारचं स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद होतं. मी असंच बाहेरनं फिरून गेलो होतो. तर आज मी आतमध्ये जाऊन पाहणार आहे की कसा आहे स्टॅच्यू आणि काय आहे, त्याच्या छातीपर्यंत लिफ्ट जाते ती कशी जाते ते पण पाहणार आहे. तर पहिले तर तुम्ही आला तर 1 नंबर आतमधला परिसर आहे. जितकं पाहिल तिकडं हिरवं इतकं सुंदर असं गार्डन वगैरे केलं आहे ना. त्यानंतर बेसिकली मला आत आल्यावर कळलं की माझीच 2 व्हीलर इतकी आत आली, बाकीच्यांची सगळ्यांची लांब हे बाहेरच पार्किंग केलेली. मी दुसऱ्या रूटने आलो होतो. त्यानंतर तिथं विचारल्यानंतर इथं पार्किंग कुठं लावायची, तर त्यांनी मला जंगल सफारी जिथं आहे ना तिथं पार्किंगला लावायला सांगितलं. तर तिथं जाऊन म्हणे की पार्किंगला लावा गाडी आणि तुम्हाला फ्रीमध्ये इलेक्ट्रिक बस इथपर्यंत आणून सोडव. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गाडी नाही वे पार्किंगला लावली. मित्रांनो, तो आलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. पहिले तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि ह्या बस, हो सर बसमध्ये जायचंय. बरोबर टायमिंगला बस सापडली. बसमध्ये आलोय. चल AC बस आहे. बरं झालं, लय चूक वाढलं होतं मला. चला जाऊया बघूया कसं.
मित्रांनो तर पार्किंगमध्ये न तुम्हाला इथं बस आणून सोडती आणि इथनं तुम्हाला तिकीट घ्यायसाठी जायचं आहे 380 रुपये तिकिटामध्ये ह्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्टपर्यंत जाता येतं आणि 150 रुपयावाल्यात म्युझियममध्ये जाता येतं. ते जे हे होते त्या बसबरोबर कंडक्टर म्हणतात काय म्हणतात थोडक्यात गाईड काय नाही ते म्हणले 380 वाला काही वैतीत नाही आहे एवढा काही व्ह्यू येत नाही खास आपलं 150 वाला घेतलं तरी बस आहे. मित्रांनो तर इथं बॅग वगैरे ठेवली आणि इथं इंस्टा 360 एक आणि गोप्रो घेतलाय आणि चाललं आता. मित्रांनो तर बाहेर आलं की तुम्ही तिकडं बॅग ठेवली आणि एंट्री करायच्या अगोदरच इथं तिकीट काउंटर आहे आणि इथं इथनं तिकीट घ्यायचं. तर मी बेसिकली 150 रुपयावालं घेतलं आहे तिकीट. तर इथं पाहू शकता हे असं रेट आहे लय काय काय फिरण्यासारखं. वाचा तुम्ही 150 रुपये 380 1030 आहे 1530 आहे ते वाचा म्हणजे तुम्हाला दाखवलं आहे सगळं आता निवांतमध्ये. मला गडबड झाली कारण मला पुढं पण जायचं आहे ह्याचा मॅप आहे. मित्रांनो तर माझं काही प्लॅन नव्हतं इकडे यायचं स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण मी सहज कळता केलं म्हणलं किती राहिले तर 90 किलोमीटर दिसलं तर म्हणलं चला जाऊया 90 किलोमीटर तर राहिले लई नाही आहे. ओके चल मित्रांनो तर इथनं एंट्रन्स आहे तिथं तिकीट काउंटर आहे तिकडं बॅक काउंटर आहे त्या कोपऱ्यात. चला जाऊया काय म्हणतात तिथनं सर पोलीसचे कळतानी आर्मीवाले कॅमेरा घेत होता म्हणते काय आहे तर दुसऱ्या याला माहिती होतं की हे गोप्रो आहे तेव्हा किती जाऊ सर. आता आल्यानंतर ना पाहू शकता असे धबधबे वगैरे वॉटरफॉल स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लिहिलेलं आहे. तर इथनं बस दिसते त्या बसमध्ये बसून जायचे छोटी मिनी बस. मित्रांनो तुम्ही आता एंट्री केल्यास तुम्हाला इतका सुंदर असं लॉन वगैरे धबधबे वगैरे पाहायला भेटतील ना. मित्रांनो तर तिकडं पाहू शकताय तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि इथनं इलेक्ट्रिक बस मिनी बस जायसाठी फ्रीमध्ये आहे तर बसतोय का. मित्रांनो तर बसमध्ये बसलोय आणि बस चालू झाली. तर सर कुठलं आहे तुम्ही. हॅलो काय त्यांचं लक्ष नाही जाऊ द्या. कुठलं आहे तुम्ही मॅडम. नवसारी आप हिंदीत ना आप किधर से. नवसारी पहली बार आ रहे हैं क्या. मैं भी पहली बार आ रहा हूँ. भाई व्हिडिओ ले रे. मित्रांनो तो पाहू शकताय कसला जबराट पुतळा आहे. हा इंस्टा 360 मध्ये घेऊ याचा एक नंबर. सरदार वल्लभभाई पटेल काय भारी बनवलंय ना एक नंबर. मित्रांनो तर तुम्हाला समजा चालत जायचं नसेल तर इथं पाहू शकतो मी येणार आहे तिकडून जाणार आहे. हे बेल्ट आहे ह्याच्यावरनं ॲक्सिलेटर बेल्ट म्हणतात. हां कसले बेल्ट म्हणतात मलाच माहीत नाही असे बेल्ट आहेत ऑटोमॅटिक चालतंय आपलं काय नाही करायचं. तर समोरचा व्ह्यू दिसत नाही. मित्रांनो तर तुम्ही इथपर्यंत आला की इथनं तुम्हाला म्युझियम लागेल तर म्युझियममध्ये पण जाऊ शकताय आणि तुम्हाला वरती जायचं असेल तर व्ह्यू गॅलरी स्लॉट तर व्ह्यू गॅलरी स्लॉटला पण जाऊ शकते. आपलं तिकीट कुठे बघू द्या. तिकीट पाहताल बहुतेक इकडं. तर वरती येण्यासाठी पायापाशी 4 इस्केलेटर वर यायला लागते 4 पळत्या शिड्यावर यायला लागते असं सोप्या भाषेत म्हणायचं. तर अडाणी मित्रांनो तो फायनली शेवटच्या टप्प्यात आलंय. तुम्हाला आता पावलं किती मोठी ती दाखवतो. हा पहा कसले व्ह्यू एकदम जबराट आहे.
इथंच व्हिडिओ काढतो इंस्टाग्रामसाठी, मग यूट्यूबसाठी बघूया. मित्रांनो तर फायनली वरती पोहोचले. तर इतकं जायंट कसला मोठा पाय आहे ते. हे बघा पंजा कसला आहे ना. 182 फूट म्हणजे लय झालं. हेच 50 फूट असेल पाय उंच नुसतं. त्या बुटापर्यंत नाही 50 फूट आरामात असेल. इथनं पाहिलं 2 पायाच्या मधनं. खालनं ह्याच्या खालच्या मधल्यातनंच लिफ्ट येते. तर लिफ्टवालं तिकीट नाही काढलेलं मी. जवळपास लिफ्टने जायचं असेल तर 380 रुपये तिकीट आहे. आणि इथं तुम्ही पायापर्यंत यायचं असेल तर जवळपास 150 रुपये तिकीट आहे. होय कसलं आहे ह्यूज. सगळं लोखंडात बनवले. मेटल आहे मेटल. मेटल आहे सगळं लोखंडात बनवले. दिसतंय का इकडून. मित्रांनो तर नख बघा. अंगठा केवढा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. कसला आहे अंगठा. ही बोटं बघा कसली. जवळपास माझ्या हाईटपेक्षा ही 10 फुटापर्यंत बोटच असतील एवढी. आणि त्यांची चप्पलच 50 फुटावर असेल. टोटल 600 पेक्षा जास्त फूट आहे. कारण 182 मीटर उंच आहे. आणि ह्या स्टॅच्यूचं उद्घाटन नाही 2018 मध्ये झालं. 31 ऑक्टोबर 2018ला. कसला आहे जबराट. सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर पाहू शकताय. पाऊल बघा पाऊल. बूट नाही चप्पल आहे. चप्पलचीच हाईट किती आहे बघा. आणि इथनं खाली उभं राहिलं तर त्यांचं तोंडच दिसत नाही इतका उंच आहे. आणि पूर्ण हा मेटलमध्ये बनवलेला आहे. त्याच्यामध्ये लोखंड आणि पितळ या दोन्हीचा वापर करण्यात आला. मित्रांनो तर हे मोठे मोठे असे पाय दिसतात ना. ह्या पायातनं लिफ्ट जातात. इकडून ह्या पायातनं 2 आणि ह्या पायातनं 2 एकदम हाय स्पीड लिफ्ट जातात. 182 मीटर म्हणजे किती मजल्याची बिल्डिंग असेल ते मला कमेंट करून सांगा. तर मी जे नाही सांगणार त्यांना मिस कहो. हाय हाय हाय. हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्याचा दिवस 3रा आहे. तर 3ऱ्या दिवशी आपण काल दुसऱ्या दिवशी सुरतमध्ये मुक्कामाला होतो. तिथनं अहमदाबादकडे जाताना मला लक्षात आलं की इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आहे. तर सर्च केलं तर फक्त हायवेपासून 90 किलोमीटर होतं. तर मी आलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. 182 मीटर उंच आहे मित्रांनो. तो तुम्ही काय नाही करायचं, फक्त मला 182 मीटर उंच स्टॅच्यूमध्ये किती मजली बिल्डिंग झाली असती एवढं कमेंट करून सांगा. तर हा स्टॅच्यू नाही वे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे. आणि इथं पाहू शकता इथे पाठीमागे धरण दिसतंय ते सरदार सरोवर म्हणून आहे. आणि ही नदी वाहती ती नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. आणि इतका असा उंच स्टॅच्यू आहे ना. हा स्टॅच्यू नाही वे जवळपास मी 7 किलोमीटर लांब होतो ना तेव्हापासून हा स्टॅच्यू दिसत होता. आणि हा पूर्णपणे मेटलमध्ये बनवला आहे, म्हणजे लोखंड आणि तांब्याच्या मिक्सचरपासून बनवलेला आहे. आणि ह्या स्टॅच्यूच्या आपण नाही वे पार छातीपर्यंत जाऊ शकतो. त्या स्टॅच्यूमध्ये जाण्यासाठी त्याच्या पायामधनं दोन्ही ह्याच्यातनं 4 हाय स्पीड लिफ्ट आहेत. त्यामुळं मदतीने आपण त्या स्टॅच्यूच्या छातीपर्यंत जाऊ शकतोय. त्यासाठी वेगवेगळे तिकीट आहेत. तुम्ही जर स्टॅच्यूच्या पायापर्यंत जायचं असेल तुम्हाला आणि बाहेरनंच फिरायचं असेल तर त्याला 150 रुपये तिकीट आहे. आणि तुम्हाला जर स्टॅच्यू बाहेरनं फिरून छातीपर्यंत लिफ्टनी जायचं असेल तर त्याला 380 रुपये तिकीट आहे. तर तुम्हाला ह्याची संपूर्ण माहितीचा मी इथपर्यंत कसा आलो काय झालं ह्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. MH बॅकपॅकर म्हणून आहे. त्याच्या उद्या सकाळी हा व्हिडिओ येऊन जाईल. पहा स्टॅच्यू. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढ्या 182 मीटर उंचीमध्ये किती मजली बिल्डिंग झाली असती. मित्रांनो तर ह्याचा पूर्ण राऊंड मला आता खाली जातो. खालनं काढूया व्हिडिओ. मित्रांनो तर म्युझियममध्ये जाऊया आता. म्युझियमचं पण तिकीट आहे आपल्याकडं. तर म्युझियममध्ये काय आहे पाहूया. आणि लिफ्ट कशी वर्क होती बघूया. फुल
सहदार कक्ष हे पाहू शकताय. म्युझियम आहे आतमध्ये एकदम टकाटक AC. प्लीज गिव्ह इट टू सिनियर्स. जबराट असं म्युझियम आहे आणि त्यांचं डोकं काय लिहिलं आहे, हम सभी करोडियो देशवासियों मा. मी अडाणी, मला वाचताच येत नाही लगा. चला, म्हणजे मला सगळं येतं, फक्त मी जरा अडकत वाचतो, त्यामुळं बघू शकताय. वाव मित्रांनो, तर स्टॅच्यूची प्रतिकृती बनवली पाहू शकताय तुम्ही. असा आहे स्टॅच्यू तिथं वळती. हे बघा चप्पल. आता तिथं गेलो होतो तर चप्पलीच्या त्या ही आहेत ना त्याच्यापर्यंत पण येत नव्हतं. जोडा असतात त्याच्यापर्यंत, बोट तर लांबच राहिली. असा पुतळा आहे पाहू शकताय तुम्ही. स्ट्रक्चर कसं आहे मित्रांनो. तर ही मेन लिफ्ट आहे. ह्या लिफ्टमधनं तुम्ही स्टॅच्यूच्या वरती छातीपर्यंत जाऊ शकताय. तर इथं हाय स्पीडच्या लिफ्ट आहेत, त्यासाठी तिकीट वेगळं आहे. इथं 380 रुपये तिकीट असेल तेच जाऊ शकतात अशा प्रकारे. आणि इथं एक नंबर बनवलं आहे मित्रांनो. तर स्टॅच्यू पाहून बाहेर आलो तर पाऊस यायला लागला. इथनं मला जसा एक शॉट घ्यायचा होता इंस्टा 360चा, तसा काही जमलाच नाही पाऊस आल्यामुळं. सगळे पावसात थेंब त्याच्यावर पडायला लागले. चला, आजचा प्लॅन तर लांब राहिला. हां मित्रांनो, तर फायनली पाहून झाले. आता निघतोय. इथंच आपल्याला जवळपास 4 वाजले. आता आपण काही लई लांब जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त वडोदरापर्यंत जायचा प्रयत्न करणार, नाही तर मध्ये कुठं पेट्रोल पंपला भेटला तर तिथंच थांबून घ्या. नाही पाऊसही लागलाय. बघूया आता. हे एडिट करायला मला जीवाचे नाही, कारण ह्याला लई टाईम हे करायला लागला नाही. व्हॉइस ओव्हर लई क्लिपा झाले असतील आज. मित्रांनो, तुम्ही तिकीट काढल्यानंतर तुम्हाला असं तिकीट भेटतंय पाहू शकताय. सरदार वल्लभभाई पटेल अडल्टचं तिकीट आहे. किती? सकाळी 8 ते 18, म्हणजे सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत व्हॅलिड आहे. आणि ह्याच्याबरोबर एक बिल असते, GST बिल एखाद्याला लागलं तर 150 रुपयाचं. चला, भारत एक श्रेष्ठ भारत. मित्रांनो, तर अशा इलेक्ट्रिकल व्हेकल पाहायला भेटतात तुम्हाला इथं. सगळ्या बस वगैरे काय आहे ते सगळं इलेक्ट्रिकच आहे. तर आपली तिथं बॅग ठेवली तर बॅग घेऊया, जाऊया मग. मित्रांनो, तर परत जाण्यासाठी परत इलेक्ट्रिक बसमध्ये बसलोय. बघा पहिली बस बेसिकली जंगल सफारी जिथं आहे ना तिथं आपली गाडी पार्किंगला लावली. तिथं जाण्यासाठी ही बस आहे. तर ह्या बसच्या माध्यमातून आपल्याला जायची. आपली गाडी तिथंच पार्किंगला लावलेली. चला, चालत पण आलो असतो मी. आता बऱ्यापैकी चालत तर मी तिथनं आलोच, पण म्हणलं चला बसमध्ये जाऊ. आता गार तरी होईल तेवढाच. हे तर पाहू शकता, हे लाईट, जेव्हा लाईट शो होतो ना, लेझर शो, त्यासाठी बसण्यासाठी हे दिसतात का तुम्हाला खुर्च्या. ते लेझर शोचा बसण्यासाठी संध्याकाळी लेझर शो होतो इथं. डॅम लाईट शो 10 मिनिट. जंगल सफारी. आणि आपली गाडी पुढे लावली. इथंच पार्किंग असेल, त्या पार्किंगला लावली. ग्लो गार्डन वगैरे खूप सारं पाहण्यासारखं. तुम्ही एक दिवस अख्खा तुमचा जाईल अख्खा फिरायचं म्हणलं तर. दिसतोय का मी समोरच्या आयुष्यात. इथं जेवढे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत ना, त्या चालवायला सगळ्या लेडीजच आहेत, जेंट्स नाही आहे कोण. सगळ्या लेडीजच आहेत जेवढ्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना. समजा एखाद्याला बस फ्रीच आहे, बसनी नाही लय पैसे होतो चाललंय, बसचा पण वेट होय नाही, तर ते रिक्षाने जाऊ शकतात. मित्रांनो, तिथं पाहू शकता डायनो ट्रेल म्हणून आहे, तो एक पाहण्यासाठी. इथं व्हॅली ऑफ फ्लावर आहे ते पाहण्यासाठी. इथं डॅम व्ह्यू पॉईंट. मित्रांनो, तर हा डॅम व्ह्यू पॉईंट आहे. इथनं डॅम दिसतो आपल्याला. इकडे पाहू शकता वेगवेगळे प्रकार आहे तिथं पाहण्यासाठी, वेगवेगळे. तर एक फोटो काढायला कोण आपल्या गाडीसहित. मित्रांनो, तर हे डॅम व्ह्यू पॉईंट आहे. तिकडं बघू शकता बटरफ्लाय गार्डन आहे. अजून ते कॅक्टस गार्डन एक आहे तिकडं पाहू शकताय.
आणि असं भरपूर सारी आहे तिथं. व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे, भरपूर सारे ठिकाण आहे पाहण्यासारखं. तर चला आता निघतोय मी इथनं फायनली. हे पाहू शकताय तुम्ही जंगल सफारी आणि इथं पेट्स झोन आहे. तर इथं वेगवेगळी जनावरं तुम्हाला पाहायला भेटतात आणि जंगल सफारी तुम्ही करू शकता. याची वेगवेगळे तिकीट आहेत. आता निघतोय आपण. चला मित्रांनो, खूप मोठं आहे. ती एकता भवन आहे, एकता मॉल आहे, एकता फूड कोर्ट आहे. तर ही पण बिल्डिंग हॉटेल दिसतंय इथं. एकता नगर. काय होतंय जरा काही ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेलंच नाही आहे, गुजरातीत लिहिलेलं आहे, त्यामुळे बोर्ड समजत नाही लोक. मित्रांनो, तर मग अशी थोडा वेळ उघडल्यानंतर ना आता परत आभाळ आलं एकदम काळ. रेनकोट वगैरे सगळंच काढून ठेवलं मी. आता कुठं काय थांबून घालायला लागला आहे. कसलं इथं समोरचा पॅचलंय काय नाही हे पाहिजे मी तो पास. मित्रांनो, एका ठिकाणी थांबून रेनकोट वगैरे घातला आणि जस्ट रेनकोट वगैरे घातला आणि पाऊस चालू झाला. हा दिसतंय का तुम्हाला? ये मित्रांनो, तर आता एक असलं घेऊन गेलेलं होतं ना. आता मी वडोदरामध्ये खड्ड्यात घातलं, अख्खा गाव पाणी उडवलं. मित्रांनो, तर आता इथं लावतो टेंट. आता आज वडोदरा इथेच मुक्काम करतोय, कारण आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेल्यामुळं उशीर झाला. नाही तर आपण आतापर्यंत राजस्थानमध्ये पोचलो असतो. जवळपास आपलं 180 किलोमीटर वाढलं आणि 90 जायचे 90 यायचे. चला लावूया टेंट. मित्रांनो, तुम्ही आता वडोदऱ्यामध्ये तर इथं टेंट लावणार होतो पेट्रोल पंपावर. हे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे वडोदऱ्यामध्ये. तर इथं टेंट लावणार, टेंट वगैरे खोलला होता सगळा आणि गाडी सामान वगैरे पण काढून ठेवलं होतं. इथं त्यांनी लोकेशन तेवढं तिथले पंपाचे ओनर आले, ओनर बरोबर बोलणं वगैरे झालं. तर त्यांनी नाही तिथं एक रूम आहे, त्यात फॅन वगैरे सगळे चार्जिंग पॉईंट आहे. तर ते म्हणले टेंट वगैरे नका लावू, तुम्ही डायरेक्ट तिथंच जाऊन झोपा. असं आहे बघा, चांगली लोक भेटतात असे प्रवासात. आज पण टेंट लावायला नाही लागणार. तर तिथं नेऊन सामान वगैरे ठेवतो आणि जाऊन झोपतो. चला, रात्री झोपत नाही झाली माझी. मित्रांनो, तर त्यांनी त्या रूममध्ये राहायला सांगितलं होतं, पण तिथं मला नाही असं गुदमायला लागत होतंय. त्यामुळं आपला टेंट लावला, टेंटमध्येच झोपतो. इथं गाडी वगैरे सेफ एकदम लावली टाकासपैकी आणि आता झोपतो टेंटमध्येच. व्हिडिओ वगैरे एडिट करतो. इथं चार्जिंग पॉईंट आहे एक, इथं पॉवर बँक लावतो रात्रीची. ओके मित्रांनो, तर आपण बाहेर टेंट लावत होतो. तर ते तुम्हाला म्हणलं की ते ओनरनी मला आत राहायला सांगितलं होतं. मी अगोदर सांगितलं असेल. त्यानंतर मला काय आत काही झोप येई नाही, त्यामुळं मी इथं टेंट लावला आहे आणि टेंट लावून झोपलो होतो. आता पाण्याचं कॅन म्हणजे काय झालं, बेसिकली मोबाईल चार्जिंगला लावला आहे. तर मोबाईल चार्जिंग होतोपर्यंत मग काय करायचं म्हणून आपलं पाण्याचं कॅन बिंड उद्याची कामं उरकत होतो. पाण्याचं कॅन इथं एकदम नवीन फिल्टर बसलेला आहे. एकदम आमच्या घरी कशी टेस्ट लागते तशी टेस्ट लागत होती पाण्याची. त्यामुळं पाणी बिनी भरून घेतलं 5 लिटरचं कॅन. आणि तेवढ्यात ते म्हणले की त्यांनी पार्सल मागवलं होतं दाल बाटी. तर माझ्यासाठी पण मागवलं होतं 1 लस्सी आणि दाल बाटी. तर आता लस्सी तर मी काय पित नाही, त्यांनाच दिली. आता दाल बाटी खातोय. इथं पाहू शकतोय काय काय ही डाळ आहे. 2 मिनिट. बाटी, चटणी, बघूया दिसतंय का तुम्हाला, दाल बाटी आणि चटणी. आता ह्याच्यात टाकूनच खातो, बघूया कसं लागते. ओके, कुठनं आणलंय? त्यांनी पार्सल मागवलं होतं त्यांच्यासाठी, स्टाफसाठी. तर मला पण मागवलं होतं. तर बघूया त्यांच्याबरोबर त्यांच्यातलं म्हणजे एकदम भारी सुविधा राहायची बीची. बघूया आता
चला, तुम्हाला ह्यो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय. माणसं चांगली भेटतात मित्रांनो, तुम्ही फक्त फिरलं पाहिजे. बघा इथं टेंट, जेवण बिवण सगळं आलं. मी जेवलोच नव्हतो, माझा आता विचार होता काय ते, नाही तर गहनं दिलेले लाडूच खायचा विचार होता, तेवढ्यात जेवण आलं. चला.